आता आपण आहोत खुर्सापार या गेट जवळ. हे गेट आहे कोर झोनचं. खरं तर कोर आणि बफर झोन असतात. हे गेट आहे कोर झोनचं जे महाराष्ट्रातून येतं. महाराष्ट्रामध्ये तब्बल 7 गेट आहेत आणि मध्य प्रदेशामध्ये 6 गेट आहेत. सो पहाटेचे 6 वाजता आहेत आणि आपण आता जंगल सफारी करतोय. मोठ्या प्रमाणात इथे सगळे प्राणी हे पहाटेच्या सुमारासच बाहेर येतात. शिवाय जसं जसं सूर्योदय होतो तसं तसं प्राण्यांना ऊब लागण्यास सुरुवात होते. त्यामुळे देखील हे सगळे प्राणी बाहेर येत असतात. सो आपण आत्ताच्या सफारीमध्ये पाहूयात कोणकोणते प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. हे गेट अतिशय सुंदर आपण बघतोय. गवा असेल, लंगूर आहे, शिवाय बिबट्या, त्यानंतर मोर आहे आणि इथे सांबार डिअर देखील आपल्याला पाहायला मिळतंय. हे गेट खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. आता आपण आपल्या सफारीला सुरुवात करूयात. अर्थातच आपल्या सोबत आहेत निनाद आणि सारिका. खूप थंडी आहे. तुम्ही बघत आहात कशा पद्धतीने आम्ही थंडीपासून आमचा बचाव केलेला आहे. 8 डिग्री सेल्सिअस इथे तापमान आहे आणि याच तापमानात आता आपण आपल्या सफारीचा आनंद लुटूयात. चला तर मग चला. गुड मॉर्निंग सर, मेरा नाम सुनील. आपका स्वागत है प्रिंस टाइगर रिजर्व खुर्सापार गेट. खुर्सापार गेट में सर आपका स्वागत है एरिया में खुर्सापार जोन. तो सर यहाँ पे टाइगर है, लेपर्ड है, भालू है, वाइल्ड डॉग है, जैकल है, उल्फ है, फॉक्स है, हर्बीवोरस में जैसे सांबर डियर, स्पॉटेड डियर, नीलगाय, इंडियन गोर, वाइल्ड बोर, ये आदि आपको सभी दिखेंगे. टोटली एरिया कितना? 57 स्क्वायर किलोमीटर का एरिया है और यहाँ पे 12 टाइगर की काउंटिंग है, जिसमें से 4 मेल दिखते हैं, बाकी फीमेल हैं. इधर इंडियन गोर, जिसको रानगावा बोलते हैं मराठी में, ये फीमेल है. ये इधर में मेल है जो हेल्दी दिख रहा है. और इनके पैरों में देखिए वो वाइट वाइट दिख रहा है, जो सॉक्स पहने जैसा लग रहा है. अपन इधर इसको बाइसन बोलते हैं, बट ये बाइसन नहीं है, एक कैटल फैमिली इंडियन गोर. आज आपण सकाळची सफारी करतोय. या सकाळच्या सफारीला अर्ली मॉर्निंग ॲडव्हान्टेज म्हणतात, की अर्ली मॉर्निंगला मूवमेंट करत असतात टायगर किंवा लेपर्ड. तर त्यावेळेस आपण थोडासा मागोवा घेऊया की इथून आपल्याला कोणत्या दिशेने टायगर बघायला मिळू शकेल. त्याच्यासाठी जात असताना आपल्याला रस्त्यात गवे दिसले, इंडियन गौर ज्याला म्हणतो आपण, ते आपण बघत होतो. आत्ताच आपल्याला तिकडे जो कॉल ऐकू आला, ह्याला अलार्म कॉल म्हणतात आणि हा स्पॉटेड डिअरचा अलार्म कॉल आहे. अलार्म कॉल वेगवेगळ्या प्राणी देत असतात, म्हणजे कधी लंगूर देतो, कधी सांबार डिअर देतो, कधी स्पॉटेड डिअर देतो. हा आत्ता जो अलार्म कॉल होतोय तो स्पॉटेड डिअरचा आहे. तिकडे कदाचित कुठेतरी वाघाची किंवा लेपर्डची मूवमेंट चालू असेल. सो आपण त्या दिशेने आत्ता पहिले जाऊया. हे अलार्म कॉलचा आवाज ऐकून गाड्या ज्या पुढे गेल्या होत्या त्यासुद्धा परत फिरून मागे आल्यात. थोड्या थोड्या डिस्टन्सवर आता ह्या सगळ्या गाड्या उभ्या राहतील. और उधर पीछे साइड में यखमार, उसी की बेटी, और बिंदु जो टाइगरेस है T51 टाइगरेस है, और उसी की बेटी एफ मार्क है. ये दोनों का मूवमेंट होता है इस एरिया में. तो बिंदु कब तक कहाँ तक आती है? बस ये सेंटर पॉइंट तक की आता है, उसके आगे नहीं जाता. सो कसं किती प्रकारचे पक्षी आहेत या साईडला. आणि सगळ्यात मेन तुम्ही अगोदर बोललात की 20% एरियामध्येच खरं तर आपल्याला फिरायला अलाउड आहे, 80% एरिया त्यांचा आहे. नेमकी काय याबद्दलची अधिक माहिती? 20% एरिया टुरिझमसाठी आहे, 80% इज फॉर नॉन टुरिझम. म्हणजे तिथे
तिथल्या प्राण्यांना पक्ष्यांना जिप्सीची वगैरे सवय नाही आहे. 20% मधल्यांना सवय झालेली असते, त्यामुळे आपल्याला ते दिसू शकतात इथे व्यवस्थित. आणि पक्ष्यांचं बोललात तुम्ही तसं की पक्ष्यांमध्ये इथे 200पेक्षा जास्ती पक्षी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला काही मायग्रेटरी पक्षी बघायला मिळतात. त्याच्यानंतर डक्स आहेत, इवन शिकारी पक्षी आहेत. त्याच्यामध्ये सर्पंट ईगल आहे, नंतर आपण व्हाईट आय आहे, शिक्रा आहे, असे बरेचसे पक्षी आहेत. हॉक ईगल आहे इथे. ओके. बरं, हे पक्षी पण कॉल देतात का वाघाला किंवा मग लेपर्डला बघून असं काही? नाही पक्षी नाही देत, पण त्यांचे जे प्रेडेटर आहेत लाईक हॉक ईगल आणि हे, त्यांना बघून बाकीचे पक्षी सुद्धा ओके, पक्ष्यांसाठी ते पक्ष्यांसाठीच देतात. आहे. जसं इथे आपण Yes. प्राणी एकमेकांना बघून तसे ते पक्ष्यांसाठी. ओके. सो आपण बघतोय, आता आपण वाट पाहतोय वाघाची आणि आपल्याला एक कॉल ऐकू आलाय आणि तो कॉल ऐकल्यानंतर थोड्या वेळासाठी तो बंद झालाय. सो आम्ही इथे जीप थांबवली आहे आणि आपण पाहतोय कुठे इथे आपल्याला वाघ दिसतोय का. मग तुम्ही बघू शकता पुढे देखील काही अंतरावरती एक जीप उभी आहे. हे सगळेच थांबलो आहोत आम्ही कॉल ऐकल्यानंतर वाघ पाहण्यासाठी. उनमें दोनों में नेशनल ये मार्क बना हुआ है क्लियर, एफ और पी. पेटेंट होता है ना, तो हर टाइगर में जो अगर टाइगर अगर पहचान जाता है तो उनके जो मार्क है उन्हीं से हम टाइगर पहचानते हैं कि टाइगर कौन सा है कौन सा नहीं. तो इस एरिया में बोलो तो बिंदु है उनकी मदर और एफ मार्क है. आपने जो पी बोला वो कहाँ पे, मतलब वो पैर पे. जंगल छोड़ के गई या? नहीं जंगल ही अदर एरिया, मतलब अपने जो उनका जो एरिया था, जैसे एक फीमेल टाइगरिस्ट है उसका अगर एरिया माना जाए तो 25 से 20 किलोमीटर का एरिया रहता है उनका, एक फीमेल का. और मेल का माना जाए तो 40 से 50-60 भी हो सकता है एक मेल टाइगर का. अगर जो डोमिनेंट जो मेल है उसका एरिया, तो एक मेल टाइगर के एरिया में 3 से 4 फीमेल आराम से रहते हैं. वो यदि अगर दूसरा अगर मेल आता है तो उसको ट्राई करेगा पहले वो उस मार्क को. अगर यदि अगर उसके ऊपर अगर वो मार्क कर रहा है वो, तो खुद समझ जाएगा कि मैं इससे बड़ा हूँ. यदि अगर नीचे मार्क किया तो खुद समझ जाएगा कि मैं इससे छोटा हूँ, तो निकल जाएगा यहाँ से वो. यदि अगर उसके ऊपर मार्क कर दिया तो इस एरिया में अपना राज करेगा वो फिर. और जिस दिन दोनों का सामना होगा तो फाइटिंग होगा फिर दोनों के बीच में, तब तक वो यहीं पे रहेगा फिर. हे जे आपल्याला झाडावर आत्ता जे दिसतंय ह्याला टेरिटरी मार्किंगचा एक प्रकार म्हटला जातो. आपली नखं ते स्क्रॅच करतात टायगर तिकडे येऊन. एकांच्या समोर आले तर त्यांची फायटिंग होते, किंवा जो दुसरा टायगर आहे तो आपली टेरिटरी सोडून दुसरीकडे टेरिटरीच्या शोधात जातो. अशा काही छान गोष्टी इकडे जंगलामध्ये आपल्याला घडताना बघायला. आपण टायगरचे पगमार्क शोधतोय मगासपासून, पण हे पण आपल्याला दिसत आहेत लंगूरचे पगमार्क. रॅबिट पण गेलाय, रॅबिटचे सुद्धा आपण पगमार्क इकडे बघू शकतो. हे लेपर्डचे पगमार्क दिसत आहेत, पण त्याच्यावरून गाडीचे टायर गेले, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं तो किती जुना आहे का किती ताजा आहे. आत्ताच इकडून लेपर्ड पास झाला असेल. सो आपण सध्या खुर्सापारच्या सेंटर पॉईंटला आलो आहोत. हे एक सेंटर पॉईंट आहे, इथे सगळ्या जिप्सी एकत्र येतात. तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं असेल किंवा कुठे फ्रेश व्हायचं असेल तर इथे येऊन फ्रेश होता येतं. आपण पाहतोय राज्यातूनच नाही, देशातूनच नाही तर परदेशातून देखील जंगल सफारी करायला इथे आपल्या देशात पाहुणे आले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना कसं वाटलंय, ते कोणत्या देशातून आहेत आणि त्यांना जंगल सफारी करून नेमकं कसं वाटलंय ते. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू इंडिया अँड टू द पेंच
National Park. How do you are feeling? And first of all, the main question is, you are from which country? We're from Ireland. Okay. It's really nice. We got here last night. It was quite dark when we were here last night, so we didn't get to see too much. But this morning was really nice. We got to see some nice animals. We saw like a bear, some peacocks, some deer. It's really nice. A bison, yeah. We had some lovely lunch, or breakfast, and the dinner last night was beautiful. But yeah, it's really nice. Is it your first time to visit a jungle, or you have been in jungle only? First time in a jungle, really. Yeah. We have like a national park at home, but it's quite different. How do you feel? Yeah, it's really nice. It's nice and warm now. It was a little cold this morning, but yeah, it's lovely now. How much a place you visited over here? So this is our second place. So we landed in Mumbai, and we Okay. had 2 days in Mumbai, and then we came here, and we have a wedding on Saturday. Oh my God. So that's our plan for the week. Oh, very nice. Very nice. Thank you so much for talking with us. No problem. Yes, thank you. Thank you. सो आपण पाहिलं येस बाय सो आपण पाहिलं की ते एका लग्नासाठी आले आहेत आणि त्यांनी मुंबईमध्ये देखील जाऊन त्यांनी स्टे केला होता आणि आता ते इथे जंगल सफारीसाठी आलेले आहेत. असे अनेक पाहुणे इथे येत आहेत आणि अर्थातच अनेक ठिकाणी आपल्या देशात अशी ठिकाणं आहेत जिथे विदेशातले सगळे पाहुणे इथे येऊन व्हिजिट करत असतात. त्यातला हा एक परिसर म्हणावा लागेल त्यांना खूप जास्त आवडला आहे आणि त्यांनी पहिल्यांदाच जंगल सफारी केल्याचं देखील ते सांगतायत. मला आता हरिणी असेल किंवा मग जे इतर प्राणी आहेत त्यांच्याबद्दल विचारायचं आहे. आपल्याला ते डोळ्यांनी दिसतात, आपल्याला माहिती आहे कारण आपण मानव आहोत की हे प्राणी आहेत. त्यांच्या नजरेत आपण नेमके कसे असतो? कारण त्यांना पण आपण प्राणीच दिसत असतो का की बाबा हा हे 2 पाय 2 हात असलेली माणसं आहेत आणि ये जा. आपण जर आपल्या घरी मांजर असेल एखादं किंवा मग डॉग असेल तर त्याला पण ये म्हटलेलं कळतं, जा म्हटलेलं कळतं. पण यांना तसं कळतं का? कारण आपण ते जेव्हा दिसतं तेव्हा आपला आवाजही वाढतो अचानक, अरे तो बघा दिसला, हा बघा दिसला. मग त्यांना ते कळतं का की अच्छा हे कोण आहेत किंवा मग यांचा जो आवाज येतोय त्यावरती ते रिॲक्ट पण होत नाहीत मला वाटतंय. पण एखादा हळूच आवाज आला, आपण जर एकदम हळू बोललो किंवा आपण हातवारे एखादी गोष्ट केली तर त्यांना ते ऐकायला जातं, त्यांचे कान लगेच टवकारतात. हो, प्राण्यांमध्ये एक गोष्ट असते, म्हणजे हा कानाचा विषय काढला म्हणून त्यांना नजरेने जे दिसतं त्याच्यापेक्षा त्यांना कानाने जास्ती ऐकू येण्याची क्षमता ही त्यांच्याकडे जास्ती असते. सो त्यांच्यासाठी माणूस वगैरे असं काही गोष्टी नसतात. Okay. त्यांच्यासाठी एक ती आकृती असते, काहीतरी तिकडे आलंय, काहीतरी समोर चालतंय किंवा काहीतरी समोर हलतंय, ह्या गोष्टी त्यांना कळतात. आवाज येतो कानावरती, आवाज पडतो. आता जर आपण फिरता फिरता बघितले, आपल्याला बरेचसे स्पॉटेड डिअर दिसले किंवा सांबार डिअर दिसले, बरंच काही गोष्टी दिसल्या. बरोबर. हे सुरुवातीला जेव्हा आपली गाडी पटकन तिकडे जिप्सी गेली त्यावेळेस ते दचकतात आणि आपल्याकडे बघतात, थोडंसं थांबतात. त्यांचं जे काही चरणं चालू असतं किंवा खाणं चालू असतं त्याच्यातून थांबतात आणि तो थोडासा एक पॉज घेतात. त्यानंतर आपण शांत बसून राहिलो त्या गाडीमध्ये आणि ते नंतर स्वतःचे परत एकदा ते खाण्याचं काम किंवा जे काही ते स्वच्छंदी तिकडे फिरत होते हे सगळं आपण चालू झालेलं हे बघितलं आणि बरोबर. अनुभवलं. सो ती आकृती समोर आल्यामुळे अचानक घाबरतात, थांबतात. जर त्यांना हे कळलं की हे हार्मफुल नाही आहे, आपल्याला ह्याच्यातून काही धोका नाही आहे आणि हे नुसतंच इकडे थांबून बसलेत, तर ते परत एकदा त्यांच्या नेहमीच्या गोष्टी करायला सुरू करतात. पण ऑफकोर्स त्यांच्यासाठी माणूस किंवा असं काही हे नसतं. ते Okay. आकृती असते किंवा आवाज असतो. त्यांनी जो त्रास होतो त्यांना, कारण मी मगाशी म्हटलं कान जास्ती सेन्सिटिव्ह असतात त्यांचे. नाक आणि कान हे कोणत्याही प्राण्याचे खूप सेन्सिटिव्ह असतात डोळ्यांपेक्षा, त्यामुळे तो त्रास त्यांना लगेच जाणवतो. ओके. सो अशी आहे ही जंगल सफारी. तुम्हाला जर का या सफारीमध्ये एखादा प्राणी दिसला किंवा पक्षी दिसला, पक्षी तर स्वतः उडून जातात, पण प्राणी दिसला तर तो तुमच्या जवळ येऊ शकतो. तुम्हाला त्या ठिकाणी जीप थांबवायची आहे, शांत बसायचं आहे आणि फक्त डोळ्यांनी अनुभव घ्यायचा आहे त्या प्राण्याचा, त्याला संपूर्ण बघायचं आहे आणि हा आनंद लुटायचा आहे. त्यामुळे खरं तर खूप छान ही सफारी देखील झाली आपली आणि अतिशय वेगळी अशी माहिती समोर आली आहे जी आपल्याला जंगल सफारी
करतानाच कदाचित ही माहिती मिळू शकते आणि जंगल सफारी करतानाच हा अनुभव देखील येऊ शकतो. तुम्ही नक्की जंगल सफारी करा आणि निसर्गाच्या या सानिध्यात या. कसा आहे निसर्ग नक्की अनुभवा. खूप छान, स्वच्छ आणि सुंदर असा हा निसर्ग आहे. हा प्रत्येक ठिकाणी बघायला नाही मिळत. आपण धकाधकीच्या जीवनात खरं तर वावरत असतो, त्यामुळे कुठेतरी आपण या गोष्टी मिस करत चाललोय असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही नक्की या आणि तुमचा जो एक क्वालिटी टाइम म्हणतो आपण, तो निसर्गाच्या सानिध्यात नक्की स्पेंड करा. कॅमेरा पर्सन प्रतीक जाधवसह मी वर्षा नलवडे, NDTV मराठी.